श्री राम श्री राम श्री राम। हरे बंदलिका
सगुण सावळा सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्रासी लक्षी गणिकावधरी भिल्लीनेचे करी फळभक्षी भक्षी सुराण्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोडमानी सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासी गजेंद्रासी
होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आकार श्री वत्सं नारायण वक्षे मुक्तमालाचराक्षरम् वासुदेव सुतं देवम् तिकडं मागं जा ना सारखा इकडं वसुदेव सुतं देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् बर बोलू नका लाडकी बहीण योजना बोलायचं नाही भीष्मद्रोण जयकृत जला गंधार नीलोत्पला शैलाग्रवती कृपेण बहरी करणेन वेदात्मा अश्वत्थामविकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोतीर्णो खलु पांडवे रणनिधी कैवर्तका केशवाम् पाराशर्यवचा सरोजनमलम् गीतार्थगन्धोत्कटम् नानाचानक केसरा हरिकथा सम्बोधिनामोदितम् लोके सज्जन शतपथे हरा पेपीयानं मुदा भूयाद भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसिनं श्रेयसी मौलो चन्द्रदलं दले च धर्मं जुटे च गङ्गाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वाङ्यदत्तं नमामि सततं प्राधेयशैलात्मजम् भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं मस्तके पायावरी सगुणा सावळा सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायाचे गजेंद्रासी मला कीर्तनामध्ये सहकार्य करणारे मुकुंदाचार्य गायनाचार्य पेटी मास्तर विणेकरी सर्व टाळकरी समस्त माळकरी समस्त गावकरी समस्त वारकरी समर्थांचे सेवेकरी माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव भालदार असेल चोपदार असेल साऊंड सिस्टम ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तनाने मनाने धनाने प्रयत्न केलेत त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो विठ्ठल समस्त ग्रामस्थ आलेले पंचक्रोशीतून सर्व
आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हिंदूंचं पवित्र व्रत आज आपण केलंय. एकादशी कंची मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आज एक वाक्यात तुम्हाला व्रत कळा. आज मोहरम पण आहे, बरोबर आहे का? मोहरम आहे. ते मुसलमान त्यांचा मोहरम काटेकोरपणे पाळतायत. सिन्नरच्या भागात एक शेतकरी आहे, तो एकादशीच्या दिवशी देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी गोठ्यातला जनावरांना चारा खाऊ घालीत नाही, त्यांना उपवास धरायला. गोठ्यातल्या गुरांना. का बरं? पुढचा जन्म त्यांना गुराढोराचा मिळू नये म्हणून. आणि आत्ताचे माणसं, काय बोललो का मी? तुम्हाला कळलं वाटत? एकादशीच्या दिवशी एखाद्याला जेवतो का असं म्हणलं तरी पाप आहे. मोर जाऊ तुम्ही कोणला म्हणले, मला नाही काही. पण कृष्णार्पण म्हणा, कृष्णार्पण म्हणा, कृष्णार्पण म्हणा, कृष्णार्पण. बस, आता मंदिरात आले ना तुम्ही, आता नाही पाप लागणार. एकादशीच्या दिवशी पानाचा विडा जो खातो, नामदेव महाराजांचा अभंग आहे बर का, मला नाही सांगत, इतकं कठीण कठीण सांगितलंय त्याचं पाप. एकादशीच्या दिवशी पानाचा विडा खाणाऱ्या विठाळशा बाईचं रक्त प्राशन करण्याचं पाप लागतं. एकादशीच्या दिवशी जो उडीदाची डाळ खातो, कशाची? उडदाची डाळ काळी असते. एकादशीच्या दिवशी जो उडदाची डाळ खातो तो पुढच्या जन्मात काळ्या रंगाचा ब्रह्म राक्षस होतो. एकादशीच्या आदल्या दिवशी जो संध्याकाळी भात खातो, तो अभंग सांगायचा आहे मला. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला संध्याकाळी काहीच खायचं नसतं, काहीच नाही, खायचंच नसतं. पण बायको म्हणते, अहो उद्या उपाशी पोटभर जेवा, येऊ मा मरी. काय म्हणती? खरं आहे का खोटं सांगा? आज काय करा, हा उद्या जसा त्याला फासावत द्यायचंय, गाय खाऊ पिऊ घाल त्याला, तूही खाईल त्याला मार. एकादशी, ज्याला वर्षभरातली एकादशी जमली नाही करायला, त्याने आजची एकादशी करावी. अरे काय पंढरीमध्ये भार वाढलाय, दुमदुमून गेली रे पंढरी. 12 तारखेला आम्हाला पंढरीनाथाच्या दर्शनाला, 12 तारखेला आम्हाला 12 तास लागले दर्शनाला. पण ते 12 तास इथे आमचे सहकारी आहे, चेतन आहे, केशव आहे, ते 12 तास आम्हाला अवघ्या 12 मिनिटासारखे वाटत. आमच्याकडे कार्ड पण आहे, असं मागून जाऊन पटकन दर्शन होतं. एकदा करून पाहिलं, पण मला वर्षभर नुसतं आळसच आला, कारण खोट्यापणा आहे तो. तुकाराम मुंडे तिथं आता, हा खतरनाक माणूस आहे. तो बिचारा जास्त दिवस टिकतच नाही. टिकलच कसा? चांगला टिकतच नाही. नाशिकवरून हाकलला. त्या माणसाचं तत्व, मी कुणाचंही गुणगान नाही करत, जे चांगलंय त्याला चांगलं म्हणायचं. त्याने सांगितलं कुठलाही VIP येऊ द्या, त्याला रांगेत दर्शन. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा? का? हजार हजार मैलावरून वारकरी चालत येतो, पायाला फोड आलेले असत्या, आणि हे गाडीत येत्या, पटक्यान दर्शन घेत्या. हे पुढच्या जन्मात, म्हणजे पद्मपुराणात लिहिले, पण मी नाही बोलणार. काय एखाद्या यायला असेल दर्शन करून असा, उद्या मला फोन यायचा, तू बोललाच का? लय डोक्याला ताण राहतो. कीर्तन म्हणजे साधे. त्या आमच्या चेतनने एक व्हिडिओ टाकला, 21 तुळशीच्या काड्या परेशान करून ठुलं बा लोकांनी मला. आज 20 फोन येऊन गेले. त्या काड्या कशा पेटवायच्या? आता त्या काड्या काय नाकात घालून पेटवायच्या? साधं लोकांना. बरं त्या व्हिडिओ मध्ये सगळं द्यायला बरं का,
सगळं दिलंय. कधी कधी काय होतं, सत्य सुद्धा त्रासदायक ठरतं. सत्य म्हणून त्याला एकदा मी पुण्याला म्हणलो, ज्याचं मरण आलं त्याला आपल्या डोळ्यांनी नाकाचा शेंडा दिसत नाही. अख्ख्या कीर्तनात लोक नाकच पाहत बसले, चेक करते लोक. ज्याचं ज्या दिवशी मरण आलं त्याला आरशामध्ये आपला चेहरा दिसत नाही. ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलंय बरं का. हो, मला लय आनंद झाला. पुढं संत ज्ञानेश्वर येतो, लक्ष द्या, ऐका. आषाढी एकादशी, पण तिचं खरं शास्त्रोक्त व्यासपीठावरून नाव आहे देवशयनी एकादशी. आता चातुर्मास सुरू झाला. या चातुर्मासामध्ये तसा विचार केला तर 6 महिने देवांचा दिवस आहे, 6 महिने रात्र आहे. त्याला आपण दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतो, बरोबर आहे ना? हा, मग आता दक्षिणायन सुरू असताना आता आज देवशयनी, आज भगवान विष्णू शेषशय्येवरती निद्राधीन होणार आहे. आज ते झोपणार आहे. मग आता एक देव झोपला का दुसऱ्या देवाची जबाबदारी वाढणार आहे श्रावणामध्ये. कोणाची आहे का नाही? दोघं एकमेकांचे लई जवळचे दोघं. हरिहराभेद नाही नका करू वाद. आणि मग श्रावणामध्ये शंकराला गार 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 सारखं पाणी झालं आणि शंकराला सर्दी खोकला झाला. मग हरतालिका येते, मग लोक देवीकडे जातात. आता शंकराला आराम करू द्या, हरतालिका देवीची. देवीला सुद्धा रताळा खाऊन ऍसिडिटी झाली. मग त्या दोघांच्या पोराला लोक पुजतात गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा सांगतो माझं मोठेपण माझ्या पितरांमध्ये आहे, म्हणून गणपती उठल्या का कळलं काय सुंदर सिस्टम दिली पहा. म्हणून आषाढी एकादशी पासून खरी सुरुवात होती. आता उद्यापासून ज्यांच्या घरात कर्जबाजारी पण आहे, मला माहिती आहे कीर्तनात कोणीच सांगणार नाही, खात्रीच आहे मला, म्हणून ऐकूशी वाटत नाही तर सारखं सारखं बोलील कोणी. शिळा होतो, शिळा. कालचा भात सुद्धा आज शिळा होतो. बाबा आहे का ऐकतात लोक, का कथा चालू आहे. मी 2-3 दिवसापूर्वी तारीख दिली, त्याला विचार, मला आज मस्त आराम करायचा होता. आराम म्हणजे भजन बिजन करू म्हटलं, जरा कुटुंबासोबत बसू. पण तारीख म्हटलं रे याला कसं नाही म्हणायचं, त्याला होकार दिला. एक विचार केला, घरी एकट्यात बसल, एकट्यात कुटुंबाचं भजन होईल, गेलो तर जरा 5-50-100 लोकांना तेवढाच फायदा होईल. म्हणून ना माणसाने क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे का आपल्यामुळं काहीतरी लोकांचा फायदा व्हावा, याला जीवन जगणं म्हणावं. आणि असं प्रत्येकाच्या फायद्यासाठी प्रत्येकाने जगलं ना, त्याच दिवशी रामराज्य आल्याशिवाय राहणार. किती देव माझा पंढरीचा कणवाळू आहे, कृपाळू आहे, किती किती कोवळा आहे पहा. मी सारख्या त्या पंख्यांक पाहतो, इकडं पाहतो, सारखं त्या पंख्यांकडे पाहायचं. मला गरमच तेवढं होत होतं. लगेच कोणाला तरी बुद्धी दिली त्याने, पंढरीचा देव बहुत कोवळा. हा बघ घेतल्या घेतल्या लगेच अनुभव आला ना मला. विठ्ठल काय एवढं एकादशीचं महात्म्य असेल, का असेल एकादशी? आता महात्म्य मोठे मी थोडं थोडं सांगणार आहे पटापटा. चंद्रभागा सांगतो, पुंडलिक सांगतो, आणि ज्याच्यामुळं ते तीर्थक्षेत्र पवित्र झालं. तीर्थ म्हणजे पवित्रता आणि क्षेत्र म्हणजे भूमी. पंढरी तीर्थक्षेत्रासारखं जगात दुसरं तीर्थ नाही, असं अभिमानाने बोललं पाहिजे. आणि आहेच आहे. पद्म पुराणात वर्णन आहे, स्कंद पुराणात वर्णन आहे.
अगोदर वैकुंठ नाही, पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच काही नव्हते त्यावेळेला पंढरपूर होत. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, रावळी तुके प्रमाण, रावळी तुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण, सर्व देव गाणारे, सर्व देव गाणारे, ऐसी पंढरी म्हणजे घ्यावी, ऐसी पंढरी म्हणजे घ्यावी, ऐसी पंढरी घ्यावी, ऐसी पंढरी. नामदेव महाराजांनी वर्णन करा. आम्ही दर्शन बारीला लागलो तेव्हा नामदेव पायरीचं पहिलं दर्शन घेतलं, नंतर दर्शन रांगेत उभं राहिलं. आजचा अभंग सुद्धा नामदेव महाराजांचा आहे. तीर्थ क्षेत्र, तीर्थ म्हणजे पवित्रता, क्षेत्र म्हणजे भूमी. तीर्थ क्षेत्र दोघांमुळे तयार होतं, एक म्हणजे संतांमुळं आणि दुसरं म्हणजे देवामुळं. कोणाकोणामुळं? एक संतांमुळं तीर्थक्षेत्र निर्माण होतं आणि दुसरं देवामुळं. मग तिथं संत आहे का? आहे ना. कोण संत आहे? पुंडलिक वरदा आहे ना. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जय जयकाराला पुंडलिकाचंच नाव घेतलं. का? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा. कोण आहे पुंडलिक? आता तो अगोदर राजा होता, ते खूप मोठी कथा आहे. पण पुंडलिक ना हा जरा नास्तिक सांगितला. म्हणजे आधी पुंडलिक चांगला होता लग्नाच्या आधी, बरेचसे पुंडलिक लग्नाच्या आधी चांगलेच राहत्या. पुंडलिक लग्नाच्या आधी सारखं म्हणायचं आई ए आई, आई ए आई, आणि पुंडलिकाची सुपारी फुटल्या फुटल्या म्हणायला लागला बाई ए बाई. काय कळलं काय? लग्न केल्यावर तरी सुधरल वाटतं आई बापाला. बेडी टाकली म्हणजे जरा अडकून पडल, जरा तिचं का होईना ऐकल. पण ती काय वाडी जड भेटली नाही, ती त्याच्या दुप्पट. ती म्हणायची माय मम्मी पप्पा फार छान आहे, तुमच्या म्हातारडा म्हातारी काही कामाची नाही. असं काय करळ ठरला काय? होय मम्मी पप्पा याचे म्हातारडा म्हातारी. पुंडली का जसं राहायचं तसं राह. आमच्या जबाबदारीतून आम्ही सुटलो, चाललो काशीला. जानूदेव आणि सत्यवती निघाले. पुंडलिकाची बायको म्हणली 15 दिवसांनी, येता का काशीला? जाऊ ना म्हणे. घोड्यावर बसून निघाले नवरा बायको. आता हे म्हातारे गुडघे जायल जरा कमऱ्यात घ्या, हळूहळू चालले. एक ठिकाणी भेट झाली, पण याने काना डोळा केला. कोणी? पुंडलिकाने. पण आई बापाने पाहिलं. म्हाताऱ्याला म्हणली उशिरा का होईना आपल्या पोराला सद्बुद्धी मिळाली. हे ऐकेले तुम्ही, मला माहित आहे, पण मला पंढरपुरासाठी सांगायला लागेल ना. सांगू का नको? सांगतोच आता. पुंडलिकाचा मुक्काम पडला. तो मुक्काम एका आश्रमाजवळ होता. त्या आश्रमाचा अधिपत्य असलेला एक महान भगवत भक्त आहे कुक्कुट स्वामी, संन्यासी माणूस. त्यावेळेला त्याचं वय होतं 125 वर्षाचं. हरि निकेतन चक्रपाणि भोगिन्द्रं भोगवीरं पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरणप्राप्तिबोधं लक्ष्मी नृसिंहती श्रीमान. असं त्याचं मस्त भगवत भक्ती चालू. पुंडलिकाला आवाज आला म्हणून पहाटी जाग आली. त्यानं पाहिलं
त्या स्वामींच्या आश्रमामध्ये तिघी जणी, ज्यांच्या साड्या पांढऱ्या पण मळकटलेल्या, दिसायला सुंदर पण केस विस्कटलेले, सुंदर चेहरे पण रडके दिनहीन झालेले, अशा क्षीण होऊन पाय आपटीत आपटीत त्या आश्रमात गेल्या. पुंडलिकाने पाहिलं, बाबा तर ब्रह्मचारी आहे, ह्या स्त्रिया कशा काय? तर जिथं थांबला होता त्या खोलीच्या खिडकीतनं पाहत होता. त्या तिघी जणी बाहेर आल्या. काही वेळा एकीने तो आश्रमाने परिसर झाडला, दुसरीने सरोवरावरून पाणी आणलं, सडा शिंपडला, तिसरीने रांगोळी घातली. परत गेल्या सगळ्या तिघी जणींनी समिधा लाकडांच्या वाळलेल्या 21 काड्यांच्या आणल्या. पिंपळ, वड, औदुंबर, शमी, पळस, रुई, आघाडा, पवित्र वनस्पत्यांच्या समिधा हवनाला आणल्या. त्या साधूच्या ठेवल्या. पुंडलिक पाहतच होता. ज्या वेळेला त्यांची सेवा झाली, त्यांनी दर्शन केलं आणि त्या कुटीयेतनं, आश्रमातून तिघी ज्या वेळेला बाहेर निघाल्या, त्यावेळेला त्यांचे विस्कटलेले केस छान अंबडा बेनी बांधलेले, मळकटलेल्या पांढऱ्या साड्या शुभ्र पांढऱ्या झालेल्या, दिनहीन दुःखी चेहरे फ्रेश आणि आनंदाने हसत नाचत बागडत तिघी निघून गेल्या. दिवसभर पुंडलिक विचार करत. दुसऱ्या दिवशी मुक्काम तिथंच आहे. उत्सुकता लागली त्याला, त्या कालच्या तिघी ह्या आश्रमात येत आहेत का? येताना वेगळं स्वरूप आहे, तिघींना जाताना वेगळं स्वरूप आहे. हा चमत्कार म्हणावा का नमस्कार म्हणावा? लक्षात घ्या, नमस्कार होण्यासाठी कधी कधी चमत्कार करावाच लागतो. नास्तिकांनी नमस्कार करावा म्हणून दुसऱ्या दिवशी तोच क्रम. येताना आश्रमामध्ये मळकटलेल्या पांढऱ्या साड्या, केस विस्कटलेले, चेहरे रडके, पाय आपटीत आल्या. पुन्हा तोच क्रम. झाडलं, सडा शिंपडला, रांगोळी घातली, समिध्या फुलं आणून दिले, साधूच्या पाया पडल्या. जाताना पांढऱ्या शुभ्र साड्या, चेहरे आनंदी, केस विस्कटलेले होते ते जाताना बांधलेले, वेण्या घातलेल्या छान पैकी. तो म्हणला आता तिसऱ्या दिवशी पाहू, आता किती लांबवायचं, वेळ कमी आहे. तिसऱ्या दिवशी सगळं तेच. शेवटी त्याने जाऊ दिलं. जाताना तशाच होत्या त्या, चेहरे सुकलेले, केस सुटलेले, विस्कटलेले, मळकटलेल्या पांढऱ्या साड्या. गेल्या पुन्हा तीच सेवा केली. बाहेर येताना त्या पुंडलिकाला राहवलं नाही म्हणून त्या तिघींच्या रस्त्यात आडवा पडला. थांबा. पुंडलिकाला पाहिल्याबरोबर त्या तिघीच्या तिघी मागं सरल्या. तो म्हणला, काय झालं? पापी आहेस तू, तर दूर हो. त्याला धस्स झालं. मागं सरला पुंडलिक. काय झालं? काय झालं वर तोंड करून विचारतो. चाल सोड आमचा रस्ता. तो म्हणला, मी 3 दिवसापासून पाहतो, तुम्ही आहात तरी कोण? एकीने सांगितलं मी गंगा, दुसरी म्हणली मी यमुना, तिसरी म्हणली मी सरस्वती. नद्या आहात तुम्ही? म्हणे हो. हे गंगामाई, मी तर काशीला तुझ्याच आंघोळीला चाललो, कशाला तो मरायला? वाटलं हो ना तुझं. गंगामाई, तू तर पाप घालवणारी आहे ना ग, आणि असं बोलते का तू? अरे काय करू पुंडलिका, तुमच्यासारखे असलेले पापी जे आई बापाची अवहेलना करतात, धर्मनीतीने वागत नाही, वडीलधाऱ्यांचा मान ठेवत नाही, असे पापी आमच्यात येऊन बुटकी मारतात. आणि त्या पाप्यांनी बुटकी मारली का आमची मलिनत्व आम्हाला प्राप्त होते म्हणून आमच्या साड्या मळकटलेल्या. अरे आपण पापी लोक गंगेत बुटकी मारतो त्यावेळेला आपलं पाप गंगेला चिटकत. रडला पुंडलिक, खरंच मी पापी आहे, खरंच मी पापी आहे. माझे आई बाप म्हणत होते काशीला चल, मी ऐकलं नाही. बायकोच ऐकून तिला घोड्यावर बसून, माझ्या आई बाप्पाला चालता येत नाही तरी मी त्यांची अवहेलना केली. हे देवी हो, हे नद्यांनो, मला खरंच सांगा, आम्ही तुमच्यामध्ये पाप टाकतो, ते पाप तुम्ही कुठं सोडता? मग या कुक्कुट स्वामींच्या आश्रमात. बरं, गंगेचं पाप घालवण्याचं सामर्थ्य या स्वामींमध्ये आहे म्हणे.
म्हणे हो. म्हणे का? तो भक्ती करतो. म्हणे कुणाची भक्ती करतो? तो भगवान विष्णूंची भक्ती करतो, कृष्णाची भक्ती करतो, अजून आपल्या आई बापाची सेवा करतो. तुमच्या लक्षात येते का? मग पुंडलिकाने विचार केला, जर ह्या साधूने देवाची आईबापाची सेवा केल्यामुळं गंगा यमुना पवित्र होतात, त्याची सेवा केल्याने इतकं सामर्थ्य जर आईबापाच्या देवाच्या सेवेत असेल, कशाला जाता दूर, घरात आहे पंढरपूर. लक्षात येते किती ताकद आहे एका साधूमध्ये. गंगेहून थोर साधू तुझी पंथ. आणि पद्मपुराण संत पुंडलिकाने बायकोला खाली सोडलं, आई बापाला त्या घोड्यावर बसवलं. आई बाबा आई बाबा आई बाबा असा जप करत गेला. आणि हा जपच आहे. हेच लागली तर काय म्हणता तुम्ही? आई ग. आणि साप पाहिल्यावर काय म्हणताय? कळलं का तुम्हाला? सकळ तीर्थाची या धुरे, जे का माता पितरे, ते सेवेसी कीर शरीरे. काय बोलले ज्ञानोबा माऊली? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. नेनो, ज्ञानीच्या राजाला म्हणावं, नेनो मला माहित नाही बुवा, मला कळत नाही बुवा, हे पंढरपूरला ते परब्रह्म द्वारकेवर आलोच कस काय? कुंडलिके उभे केले. काय ताकद आहे भक्तीमध्ये. आणि पुंडलिक परतला. चंद्रभागीच्या लोकगीत जरी असलं तरी फार गाजलेलं आहे ते शिंदेच. चंद्रभागा का, नीट ऐका बरं का. मी पटकन अभंगाकडे जाणार आहे, पण हे तीर्थाचं महिमान ऐकून घ्या. एकदा भजन करा विठ्ठल. बत्तीस कोटी रोम आहेत शरीरावर. किती? हे जे केस उगवले ना, याला रोम म्हणतात. किती शरीरावर? 32 कोटी. आणि तेवढेच तीर्थ या पृथ्वीवर आहे. किती? 32 कोटी. किती तीर्थ आहे? 32 कोटी. शरीरावर रोम किती आहे? 32 कोटी. हे रोम म्हणजे काय? मनुष्य 32 कोटी प्रकारचे पाप करतो, आणि त्या 32 कोटी पापाला राहण्यासाठीची ती जागा आहे. किती कोटी रोम आहे? जिथं जिथं हे केस आहे ना, ते 32 कोटी आहे. नाही टकल्या माणसाचे मोजायचे का नाही ते तुम्ही पहा, आपल्याला तो हिशोब नाही आहे. 32 कोटी. हे 32 कोटी जे आहेत हे पापाला राहण्याची जागा आहे. नीट ऐका.
या पृथ्वीवरती तीर्थक्षेत्र सुद्धा 32च कोटी आहेत, पण काही भौगोलिक दृष्ट्याने बुजल्या गेलेले आहेत आणि काय उघड आहे काय आपल्याला माहिती नाहीये. पण नीट आहे का, या 32 कोटी तीर्थांचं स्नान आणि पुण्य एकदा मिळतं समुद्राचं स्नान केल्याने. काय बोललो मी? 32 कोटी तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य एकदा समुद्राचं स्नान केल्याने मिळतं, पण समुद्राला सुद्धा जायची गरज नाही. चंद्रभागा डोळा हे नाथ बाबांनी प्रमाण देत. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, एक एक तीर्थाचं स्नान एक एक कोटी वेळेला जर तुम्ही केलं तर जेवढं पुण्य मिळत नाही तेवढं पुण्य चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा नदी डोळ्याने पाहिल्यानं किती पाप आहेत? 32 कोटी. तेवढे पाप नुसते चंद्रभागा डोळ्याने पाहिल्याबरोबर त्या पापांचा नाश होतो. काय चंद्रभागा आहे? तसं तिला भीमारथी म्हटलंय. तीच आहे ती भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा एकच आहे ती. तठे भीमरथा आहे ना, तांडुरक अष्टक जे आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे. आमचे वारकरी म्हणतात, पाठ आहे सगळ्यांचं. तीच आहे भीमा, तीच आहे चंद्रभागा. कशासाठी आली आहे ती? आता ते चंद्राचं वगैरे सांगायला मला वेळ नाही, खूप मोठं महात्म्य आहे. पण आज पंढरीच्या महात्म्याचं थोडं तरी कीर्तनकाराने वर्णन केलंच पाहिजे. आणि तो वर्णन करत नसेल मेला तर तो हाडाचा वारकरीच नाही. विठ्ठल पुंडलिकाने गंगा यमुना सरस्वतीचा उपदेश झाल्यानंतर आई बापाची आणि परब्रह्माची सेवा केली. पुंडलिक काय साधा सुद्धा नाही, अगोदरचा कृष्ण दर्शन झालेला भक्तच आहे. मुचकुंद राजा, फार सुंदर कथा आहे त्याची पद्मपुराणामध्ये, फार सुंदर कथा आहे. आणि मग ते दिंडीरवन, खरं पंढरपूर म्हणजे दिंडीरवन. आता दिंडीरव नावाचा एक राक्षस होता, तो देवांना त्रास देत होता त्या क्षेत्रात. मग तिथल्या एका राजाने उपासना करून, हे परब्रह्मा तू माझ्या पोटी जन्माला येऊन त्या राक्षसाचा वध कर. आणि मग त्या राक्षसाचा वध देवाने अंश रूपाने येऊन ऐका केला. पण त्याच्यानंतरचा प्रभाव असा आहे, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी, है ना, ही कन्या गुण नुपवर कवनासी म्या देईजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरात्यासी समर्पणे, रुक्मावरील त्यासी पुसणे पूजा सदा मंगल. बसा जेवायला. ते मंगलाष्टक आपण म्हणतो हे पुरेपूर इथे भागवत कथेमधलं आहे. पण ना रुक्मिणीचं लग्न झाल्यानंतर तिने राधेला पाहिलं कृष्णासोबत. ती म्हणली ह्या राधेला धडा शिकवला पाहिजे. माझ्या नवऱ्याला नादाला लावते काय, तुझा नवरा तुझ्या ताब्यात ठेव ना मेले. नाही, राधेला धडा शिकवला पाहिजे. सत्यभामे काय बिघडवलाही नाही, मग धडा शिकवायचा. दोघींनी प्लॅनिंग केलं. दुसऱ्या दिवशी राधा चालली होती, काय ये ना दूध प्यायला आमच्याकडे. म्हणले हे माझ्याचा द्वेष करते दोघींनी, यांनी कसं काय बोलावलं. राधेला बोलवलं आणि रुक्मिणीने उकळलेलं त्या गलासात दूध ओतलं आणि राधेला सांगितलं लगेच गाटा गाटा प्यायचं, तर तो कृष्णाची खरी भक्ती.
रागाने तो उकळलेला ग्लास दादा दुधाचा घेतला. अरे बोट घातलं तर सालतं निघून जाईल, हाड दिसत. एवढं उकळलेलं टेम्परेचरचं दूध रागेने घटा 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 पेलं. तोंड पुसलं, म्हणले कृष्णार्पण, येऊ का आता? त्या म्हणल्या, बाई काही सुद्धा हिला झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. गेले निघून. संध्याकाळी देव जेवण करून पहुडलेले. रुक्मिणी पायदाबीत होती आणि तिनं पाहिलं तर देवाच्या तळपायाला तरारून फोडे असे पाण्याचे. म्हणले, देवा चपला घालून नव्हते गेले का? गेलो होतो. मग डांबरीवरून गेले का? नाही गेलो. पायाला फोड कशी काय? कृष्णाने सांगितलं, खरंच सांगा, राधेला उकळलेलं दूध कोणी पाजलं? त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं. खरंच सांगते देवा, आम्हीच पाजलं. पण त्या राधेच्या उकाळलेला दूध पिण्याचा आणि तुमच्या पायाच्या फोडांचा संबंध काय? कृष्णाने सांगितलं, अगं बायांनो, त्या राधेने मला तिच्या हृदयामध्ये माझे चरण साठवलेले आहेत. काय साठवले? ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. अगं त्या राधेला नाही चटका बसला, तिच्या आतमध्ये साठवलेल्या माझ्या चरणांना चटका बसला. मग रुक्मिणीला कळालं, आपला नवरा पुरता तिच्या नादाला लागला, मलाच राहायचं नाही. मला डॉक्टर पाय लावला होता, इंजिनियर पाय लावला होता, 50 बिघ्यावाला पाय लावला होता, तू काळा तरी मी तुला पसंत केली, मला नाही राहायचं. बॅगच भरली तिने, बॅग माहेरी नाही गेली, ती दिंडीर वाणात गेली. राक्षसाचं नाव दिंडीराव, पण ते दिंडीर एक र निघून गेला, ते दिंडीर रुसून गेली. पण आता ऐका ना, पुंडलिकाने अगोदरच्या जन्मामध्ये देवाला विनंती केली होती, देवा माझ्याकडे भेटीला ये. देव म्हणला, तुला भेट देईल. काय विधीचं विधान आहे पहा. म्हणे रुक्मिणीसाठी गेले. अरे देव जातो भक्ताच्या इच्छा पूर्ण करायला. रुक्मिणी तर त्याची अर्धांगिनी आहे, तो तिला सोडून राहू शकत नाही ना. शिवशक्ती एक आहे, लक्ष्मी नारायण एक आहे, ते निमित्त झालं तिचं जायचं. निघाला देव. का निघाला? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. आणि पुंडलिक आई बापाची सेवा करत होता. आई बापाचे पाय असे दाबतोय. पुंडलिका, काय कंबर दुखत रे कालपासून? जुन्या काळात जर कंबर गुडघा फ्रॅक्चर दुखत असलं तर त्याला ईट गरम करायची, ईट मातीची ईट गरम करायची, कपड्यात गुंडळायची, शेकवायचं. अजूनही पहा, तुम्हाला लगेच आराम करत. आता ती वीट कुठून आली पंढरपूरला, ते सांगितलं पाहिजे ना. त्या पुंडलिकाजवळ वीट होती, ते कंबर विंबर शेकवायला. ते कंबर शेकून झालं होतं. देवाला, पुंडलिका ठरल्याप्रमाणे आलो, बोल ना माझ्याशी. पुंडलिक म्हणला, बोलू नको, आई बाप अजून झोपले नाही, आणि आपल्या बोलण्यामुळे त्यांची जर झोप मोडली तर तुझा काहीच फायदा नाहीये. विचार करा. म्हणजे महत्व कशाला दिलं पहिलं? आई बाप. कारण का तुम्ही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवाला पाहिलं का? बोला पटकन. मी पण नाही पाहिलं, पण असा प्रभाग आहे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. बरोबर आहे ना? त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या त्या शिखरावर बसून ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आहे. कुणी? ब्रह्मदेवाने. मग ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, तो ब्रह्मदेव आम्ही पाहिलाच नाही, पण आमच्या आईने ब्रह्मदेवाची सृष्टी आम्हाला दाखवली. म्हणून मातृदेवो भव. आई कोण आहे आमच्यासाठी? ब्रह्मा आहे. सांगा मला आहे का नाही? हे कॉम्बिनेशन आहे बरं का. पुंडलिकासाठी तो का आलाय? नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं. भजन करा. जन्माला घालणारा ब्रह्मदेव आहे, आम्ही पाहिला नाही. विश्व निर्माण केलं, विश्व जन्माला घातलं, तो पाहिला नाही.
पण आमच्या आईने जन्माला घालून ब्रह्मदेवाचं विश्व दाखवलं. मातृदेवो म्हणून देव आलाय. ती पुंडलिकाची आई बापाची भक्ती पाहिला. आम्ही भगवान विष्णू पालन पोषण करतात म्हणे, पण भगवान विष्णूंना अजून काही आम्ही पाहिलं नाही. पण आमच्या आईनं स्वतः उपाशी राहून, बोलो, स्वतः उपाशी राहून आमचं पोट भरलं. अरे रक्त आटून स्तनात दूध तयार होतं, रक्त पाजलंय त्याने रक्त. मग आम्हाला पालन पोषण करणारा विष्णू आम्ही पाहिला नाही, पण आईनं जर आम्हाला लहानचं मोठं पालन पोषण करून केलं असेल तरी आई आमच्यासाठी विष्णू नाही का? म्हणून मातृदेवो, बाप बोट धरून चालायला शिकवतो म्हणे. बाप बोट धरून चालायला शिकवतो. अरे एका दिवसाचं बाळ आई मरून गेली तरी ते बाळ जगतं, कारण जगवणारा तो आहे. मग मला सांगा, तो बाप विश्वाचा चालक मालक पालक, त्या बापाच्या ठिकाणी आपल्याला भगवान नारायण पांडुरंग दिसू नाही का? लक्षात घ्या बरं का. आणि ही पुंडलिकाची वृत्ती झालीये. आणि कशामुळे झालीये? गंगा यमुना सरस्वतीच्या मार्गदर्शनाने आणि कृपाशीर्वादाने, कुक्कुट स्वामींच्या जवळ राहिलेल्या त्या सर्व रजकणाने. साधू संतांच्या रजकणामध्ये फार ताकद असते. गंगा यमुना सरस्वतीच्या तीरावर जरी गेलं आणि त्या पाण्यावरचं वारं आपल्या अंगावर जरी लागलं तर वृत्ती होतो. पुंडलिकाच्या बाबतीत तीच वृत्ती बदलली आहे. म्हणून 8 आरती पाठ नाही झाली तरी चालेल. युगे 28 विटेवरी उभा, वामंगे रखुमाई दिश दिव्य शोभा, आणि पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आलेला. एवढं वाक्य अंडरलाईन करून ठेवा आजच्या कीर्तनामध्ये. पुंडलिकाच्या भेटीला तो आला. आता वीट जवळ होती. देवा तुला वेळ असेल तर तू थांब. देव म्हणला, तू मला मागच्या जन्मात मी तुला शब्द दिलाय, मी शब्द पाळायला येतो. मी जरी रुक्मिणीला मनवायला साठी आलो, पण रुक्मिणी अगोदरच आलीये. कारण का? अगोदर आई असते, नंतर बाप असतो. कारण बाप फक्त पेढे वाटितो. मला मुलगा झाला, मला मुलगा झाला, अख्ख्या मित्रांना म्हणतो मला मुलगा झाला. एक मित्र वस्ताद होता, तो म्हणला तुला नाही झाला. नवमास उदरी पाळिले, म्हणून पहिली आई आलीये. कोण? रुक्मिणी. हे रुसून यायचं नाटक आहे. तिला माहित होतं मी जिथं जाईल तिथं हा वावा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मी आली का नारायण येतो, आणि नारायण आला का लक्ष्मी येते. म्हणून दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली का घरात लक्ष्मी येते. विठ्ठल मग आता एक कन्सेप्ट क्लिअर झाली, एक मुद्दा क्लिअर झाला. काय? कोणासाठी आला देव? बोला. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? मग आता देव येतो, कोणासाठी येतो? लक्ष द्या. ओवी आहे, भक्त अंतरे जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती, आणि दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. राम आला शबरीचे बोर खाण्यासाठी. राम आला केवटची नावेत बसून पादुका पूजन, नावेमध्ये बसून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. राम आला रुद्र भगवान शिवाला हनुमानाच्या रूपामध्ये सेवा करून घेण्यासाठी. राम आला साधू संतांची सेवा करण्यासाठी. आणि राम आला नंतर रावणाला मारण्यासाठी. पहिला देव येतो भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मला एक शब्दावरती एवढं बोलावं लागतं, पुंडलिक वरदा. फक्त एवढ्यावर अख्खं कीर्तन होऊ शकतं. कोणता शब्द? आपल्या जय जयकाराची वारकऱ्याची संप्रदायाची पुंडलिक वरदा. पुढचं नंतर पाहू, पुढच्या वर्षी. फक्त पुंडलिक वरदा. पुंडलिकाला वरदान देण्यासाठी तो स्वनेती द्वारका सोडून आलाय. काय कमी आहे त्याला सांगा? आहे कमी? थोर प्रेमाचा केला काही भावची
कशासाठी आला? काय कमी आहे त्याला तिकडं द्वारकेला? सोन्याची द्वारका आहे, 16,108 बायका आहेत, सगळं सुख उपलब्ध आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. अशी वीट फेकली सांगितली राहा आता ही प्रेमाची भाषा उद्धर जरी कार्य पुंडल्या किंवा पुंड्या मातलासी असा का मातला असतो? पांडुरंगाला उभं केलं. बरं, उभं करताना ते असं नाही उभं राहिलं. लय वेळ झाला, 10:30 झाले तरी पुंडलिक उठलं ना आणि पांडुरंगाचं पाहिलं. पांडुरंग लय बोर झाला. आणि मग माणूस बोर झाला का डोकं तरी खाजील, नख तरी कुरतडील. मग यानं असं केलं, समचरण दृष्टी विटीवरी घसा बसले, बाबांचा पण बसले, तरी ते म्हणतायत बिचारे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वर्षभर रोज कीर्तन ऐकून जो फायदा होणार नाही, ते फक्त आजच्या एकादशीचं कीर्तन नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी सार्थकी आहे. विठ्ठल पण फायदा कधी होईल माहितीये का? विठ्ठल विठ्ठल म्हणले काय काय तर नुसते बसले मनात जा ना. आमचा फार जीव चाललाय बोंबलू बोंबलू, बसल्या बसल्या म्हणायचं. विठ्ठल म्हणल्याशिवाय पापच नाही जाणार. त्या जुन्या बाया पहा, या कमागी एक बसायच्या. जुन्या काळात, आता नाही, या कमागी एक बसायच्या 10, 10:30 हा, ज्यांनी ज्यांनी करेल त्यांना जास्त हसू आलं. बरोबर आहे का? कारण ती जर सोडली ना, ती दुसऱ्याला जाऊन बिलगायची. म्हणून ती जागेवरच ठेचलेली बरी. लक्षात येते का तुमच्या? कारण ती डोक्यामध्ये नीट बसू देत नाही. खरा खरा खरा
तसंच पापाचं आहे, ते माणसाला गप बसू देत नाही. मग काय होतं माहितीये का, जसं डोक्यातून काढायचे ना अशी ठेचून टाकायची का, ती परत त्रास द्यायला नको म्हणून. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तसं विठ्ठल म्हणलं का पटक्यान पाप बाहेर येतं, पण ते पाप बाहेर आलं आणि तुम्ही टाळी नाही वाजवली का ते परत मध्ये जात. मग जशी काढल्यावर तुम्ही लगेच ठेचून काढत्या, तसं विठ्ठल विठ्ठल नाही. लक्षात येतंय का तुमच्या? तुम्हाला एकादशीचा फायदा व्हावा म्हणून मी बोललो विठ्ठल. पण असं नाही मरत ते, असं मरत ते. पाप कसं मरत? विठ्ठल विठ्ठल म्हणलं का असं बाहेर येतं पाप. विठ्ठल आलं का, विठ्ठल जमल ना. असं नाही. पिसू राहते ना, पिसू काळ्या रंगाची, ती तुम्ही किती अशी करा ती पटकन उडत येते. बरोबर सांगतो ना मी. ती पिसू अशी चांगली चळवायला लागत. पिसू पिसू. लक्षात द्या. मग कराल ना आता भजन एकादशी. लक्ष द्या. पुंडलिके काय केली, काय लावू. पुंडलिकाला आई बापाला सगळं आवरलं, झोपी लावलं, इतका आनंद झाला, पारावार नाही पुंडलिकाचा आनंद. असा उभा राहिला बरं का. मांग पुढे असता तर तिथून पळाला असता, पण असाच उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराई. काय मागितलं? किती किती काय काय बोलू असं झालंय मला. पण अभंगाकडे यायचंय. फक्त अभंगामध्ये कोवळा एवढा शब्द समजून घ्यायचा आहे. विठ्ठल कोणाचं कीर्तन असलं तरी काहीच नाही कळालं. आजच्या कीर्तनात एवढं जरी कळालं ना, सार्थ केला. उभा राहिला देव, उभा विटेवरी कर कटेवरी. आणि गेला पुंडलिक म्हणला, देवा आई बापाची सेवा केली का सकाळपासून त्यांच्या सेवेत रत होतो, कारण का तिथं आंघोळीची गरज नाही. पण आता तू पवित्र आहेस आणि तू पवित्र आहेस, हे अपवित्र शरीर कसं रे तुझ्याजवळ घेऊन येऊ. आता आंघोळ करावी लागेल. गेला पुंडलिक, गळ्यात तुळशीची माळ आहे, चंद्रभागेमध्ये बुटकी मारली, वर आला आणि त्या तुळशीच्या माळेचं पाणी त्या पुंडलिकाच्या अंगावरून असं ओघळलं. पांडुरंगाची नजर पडली होती ना. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते ना, तो माझ्या देवाला लई आवडतो. असं मी नाही बोलत. पद्मपुराणात महादेव पार्वतीला म्हणाले, पार्वती ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते तो लांबून आला तरी त्याला वाकून नमस्कार करावा. ऐकून ठेवा पद्मपुराण. मृत्युंजय जन्म मृत्यू जरा रोगे पीडितम कर्मबंधने. तुळशीची माळ. शंकर सांगे पार्वतीला, मराठी सांगू का? शंकर सांगे पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला. हे ऐकून जनजड जीवाला मनी आनंद दाटत असे. हे पार्वती, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला नमस्कार का करावा? कारण तो साक्षात विष्णू स्वरूप आहे. पुंडलिकाने आंघोळ केली. पार्वती, तुळशीच्या 108 मण्यांवरचं पाणी आंघोळ करताना जर अंगावर गेलं ना पार्वती, अगं पार्वती, त्याला 1008 वेळेला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करण्याचं पुण्य मिळते. विठ्ठल
7-8-10 तोळे सोनं असतं तर मला इकडे बोलावलं असतं कोणी, खरंच सांगा. हा, मला बोलावलं असतं घाटात. मला का बोलावलं? सोनं नाहीये बघा. आहे का काही? दिसलं का काही? तुम्हाला वाटायला पाहिजे लेकराच्या हातात एक अंगठी सुद्धा नाही, आपण 2-2 मणी काढावा. काय नाही, लगेच असं घातला पदर. मला नका देऊ, तुमचं तुम्हालाच राहू द्या. पण कोणत्या हाराला जास्त महत्व आहे ते सांगतो. चपला हार. अरे चपला हार का म्हणते काय माहिती? चपला तर काही राहते नाही त्याच्यात. लई हाराचे प्रकार आहे. एक सांगू, तुळशी हार गळा. अरे काय कमी आहे त्याला? पण तुळशीचा हार त्याने गळ्यात घातला, याचा अर्थ त्याला तुळशी फार प्रिय आहे. देवा, नारद मुनी म्हणाले, देवा तुला 16,108 बायका आहे हे नारायणा, 16,001 बायका आहे कृष्णा, 16,008 बायका आहे कृष्णा तुला, पण तुळशी किती आवडतीये? कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. कृष्ण म्हणला, ती तुळस जी आहे ना 16,108 पत्न्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. का? त्या 16,108 बायका माझ्या आजूबाजूला आहेत, पण तुळस माझ्या हृदयात ताने विराजमान आहे. विठ्ठल पंढरीची वारी, देवपूजा, उपासना, साधना, जप, नामस्मरण, ज्याच्या गळ्यात तुळशी नाही त्याचं सगळं पुण्य क्षय आहे. मी नाही बोलत, पद्मपुराण. पार्वतीला मग वाटलं, पार्वती म्हणली आपल्या वतीने, देवा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नसते त्याचं पुण्य क्षय होतं, त्याला पुण्य नाही मिळत. पण तुळशीची माळ घालण्याचा मूड नाही, पण नामस्मरण करण्याचा मूड झाला. मग त्याने काय करावं? शंकराने सांगितलं, जर गळ्यात तुळशीची माळ नसेल, पूजेला बसायचं असेल, जपाला बसायचं असेल, तर त्याने तुळशीचं पत्र, एक तुळशी पत्र मस्तकावर धारण करावं आणि मग साधना, उपासना, जप, पारायण करावं, तरच त्याला त्याचं फळ प्राप्त होतं. कारण हे अपवित्र आहे. अपवित्र असलेलं शरीर पवित्र परमेश्वराला कसं चालेल? म्हणून ते पवित्र करायचं असेल तर तुळशीची माळ गळ्यात घालायला पाहिजेच. ज्यांनी आज नाही घातले, उद्या द्वादशी, एकादशीचा उपवास सोडण्याच्या अगोदर उद्या पहिली माळ गळ्यात घालायची. सोनं असतं माझ्या गळ्यात, कोण पाया पडलं असतं? एक तुळशीची माळ आहे, सगळे रोज पाया पडतात, रिस्पेक्ट करतात, बुक्का लावतात, पाया पडतात, गळ्यात हार घालतात. मग एक तुळशीची माळ घातल्याने इतका मोठेपणा मिळत असेल समाजात, तर देवा पुढे त्याचा मोठेपणा किती मोठा असेल. विठ्ठल पुंडलिकाला एक सकारात्मक विचार सुचला. आपण जर आता घरी परतलो, पांडुरंग म्हणजे तो कृष्ण आपल्याशी बोलल आणि पुन्हा द्वारकेला निघून जाईल. जर मी इथंच आता थांबलो तर तो कृष्ण म्हणजे तो पांडुरंग सुद्धा माझी वाट पाहत उभा राहील. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. मग तो आतापर्यंत वाट पाहतोय. कुणाची वाट पाहतोय? कारण पुंडलिकाने त्या ठिकाणी जलसमाधी घेतली. तुम्ही पहिली चंद्रभागेचं स्नान केलं तर पहिलं दर्शन कोणाचं करावं लागतं? बोला, पुंडलिकाचं. कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कोणामुळे आला पांडुरंग? पुंडलिकामुळं. मग चंद्रभागेमध्ये पवित्र व्हायचं किंवा नाही, ताप आला नाही, फक्त चंद्रभागा अशी डोळ्याने निहाळायची. मी मगाशी प्रमाण देऊन टाकलं तुम्हाला. एक तीर्थ कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखीलिया. एक कोटी वेळेला एक तीर्थाचं स्नान तुम्ही करत असाल, त्याचं पुण्य जेवढं मिळत नाही तेवढं पुण्य नुसतं चंद्रभागा अशी डोळ्याने निहाळल्या तुम्हाला मिळते. आणि मग पुंडलिकरायाचं दर्शन करायचं, नामदेव पायरीचं दर्शन करायचं आणि दर्शन बारीमध्ये छान पैकी रांगेला लागून मस्त पैकी भजन करायचं. राधे 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 राधे
आनंद आम्ही घेतलाय 12 तास, 12 तास 12 मिनिटासारखे वाटले. छान जावं, त्याची ओढ लागावी. इतकं सुंदर रूप आहे, काय सांगू तुम्हाला. असं जसं 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 तो जवळ येतो ना, तशी तशी उत्कंठा वाढत जाते. सारखं सारखं त्याला पाहावंसं वाटतं. एकदा पाहिलं ना का ती गोड मूर्ती डोळ्यात साठवावी, पण तिथं गेल्यावर डोळे उघडे ठेवावे. नाही तर काही काही जाताना डोळे बंद करता ठरले. अरे तो आला का आला, तुझे डोळेच बंद होणार आहे. तो आधी त्याला पाह ना. पंढरपूरला गेल्यावर त्याच्याकडं पापणी हालू द्यायची नाही, कारण तिथं त्या बाया अशा जनावरासारख्या वडीत या बायाला तगड्या ठेवले तुला. हा बरं, बायाचे तिथं तिघी जणी, कारण का माणूस काही आक्षेपच घेत शकत नाही. पोलीस माणूस असता का तुला अक्कल आहे का, त्या बाईशी डोकंच लावत नाही. किती कठीण असते ती. डायरेक्ट अशी कमऱ्याच्या पट्ट्याला जरी ती ना अशी जनावरासारखीच वडीते. काय प्रशिक्षण गेलं असेल त्या बाया. त्या तिथं थांबूच देत नाही. त्यांचं टार्गेट आहे एका सेकंदाला 2 वारकऱ्यांचं दर्शन झालंच पाहिजे, म्हणून सारख्या वडी त्याच. नवरा बायको झोपेल होते, तिने नवरा वाढला त्याला ना पंगाच्या ते दिवसभरची सवय राहते ना, त्याच्यात असतं ते ताकद. म्हणून तुम्ही गेले ना, ती त्या तिघी जणी तिकडच राहत्या, तुम्ही इकडून सारखं त्या पांडुरंगाकडे पाहायचं, सारखं पाहायचं. माकडे पाय, माझ्याकडे पाय, लय लांबून आलो, माझ्याकडे पाय, मी तुझ्याकडे, सारखं म्हणायचं. म्हणा ना तुम्ही तिथं गेलं, म्हणा तिथं गेलं. ते 2 वर्षापूर्वी, त्या कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे. एक मात्र आमच्या पुढे होतं आणि त्याच्या पुढे एक तरुण पोरगा होता. ते आता त्या गर्दीत ढकली झाली वाटतं, तिकडून कोणी ढकललं, ती गर्दी अशी आली आणि त्या पोराचा त्या म्हाताऱ्याला कोपर खेळा लागला. ते म्हातारं गेलं चिडलं. कोपर खेळ मारितो का तू, बाहेर चालतो का पाहतो, बाहेर चालतो का पाहतो. 2 पोरं पैलवाने आपले, चंद्रभागेच्या वाळवंटात तुला उताना चालते. नाही, तू लक्षात ठेव, तू बाहेर चालतो का पाहतो. ते पोरग रडून रडून म्हणत होता, अहो बाबा पुढच्याने ढकललं म्हणून कोपर खेळा लागला ना बाबा, जाऊ द्या ना. नाही नाही, तो आकडं पाहतोच, तू बाहेर भेट, तो आकडं पाहतो. ते कोपर खेळवाला चिडून म्हणलं, काय पाहतो त्याच्याकडे पाय ना. तू गेलाय कोणाला पाहिला, तू पाहतोय कोणाकडं. इथं चुकतात आमचे लोक. नीट ऐका, हे टाइमपास नाहीये, वेळ कमी आहे माझ्याकडे, अभंगात मी पटापटा सांगितला इतिहास, पटकन सांगितला. एकदा त्याला पाहिल्यानंतर दुसरं काही पाहण्याची इच्छाच नाही राहिली पाहिजे. एकदा तो मिळवल्यानंतर दुसरं काही मिळवायची इच्छाच नाही राहिली पाहिजे. एकदा त्याचं गुणगान ऐकलं का दुसरं कुणाचं गुणगानच ऐकायची इच्छा नाही राहिली पाहिजे. आणि बोलू, एकदा त्याला सर्वस्व अर्पण केलं, काही शिल्लक ठेवायची गरजच नाही पडली पाहिजे. मी ठेवलं आली ती वेळ, किती हिसकलं फासकलं तरी पटकन त्याच्या पायावर डोकं टाकायचं. सांगा मला, जगाच्या पाठीवर असा देव आहे? अरे बालाजीचं दर्शन 30 फुटावर आहे, 30 फुटावर. आता 12 तारखेला आम्ही जाऊन आलो, अक्षरशः डोळ्यात पाणी येतो. पांडुरंगाकडे असं वाटतं कुणालाच पाहू नये, असं वाटतं तिथून परत येऊच नाही. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं आहे काय त्याच्यात दिसायला सावळा आहे, पण इतकं बोजिरं, इतकं सुंदर रूपडे ना त्याचं, इतकं सुंदर आहे ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बालाजीला 30 फुटावरून दर्शन येईन अशा समय चालू आहे. एक आजी होत्या आमच्या सोबत, त्या कर्नाटक, त्या तिकडच्या लोकांनी इतकं हाणलं त्या म्हाताऱ्याला, तिचा मोबाईल तोडून टाकला. ते बेकार आहे तिकडचे लोक, आपली हिसक फासक करतात ते. सांगा बरं, एवढ्या लांबून त्या म्हातारीला इतकी रडायची ती एसटीत येताना, म्हणजे थोबाडीत मारल्या मेल्याने, आणि त्या बालाजीचं दर्शन झालं नाही. माझा पांडुरंगच बरा ग बाई, आता नाही जाणार बालाजीला. कळलं तिला. म्हणून सांगू का, जो श्रीमंत आहे ना, श्रीमंत, त्याने शहरातला डॉक्टर पाहावा ज्याच्याकडे पैसे जास्त येते, त्याची ऐपत आहे, त्याने जावं श्रीमंत पुढं स्पेशल डॉक्टर कडे. पण जो गरीब आहे ना, त्याने गावातलं डॉक्टर पाहावं.
तुमच्या लक्षात येतंय? गरीबाचा डॉक्टर जर कोण असेल, पैसे नसू द्या असू द्या, सगळ्यांवर उपचार करून सगळ्यांना समान आशीर्वाद देऊन बरं करणारा एकच देव आहे, आणि तो देव कोवळा आहे. अभंगाचं पहिलं चरण. दर्शनापर्यंत आलो ना, बरोबर? आता अभंगाला सुरुवात झाली. मी पटकन सांगणार आहे. तुम्हाला एवढे वेळ काय करत होता? अरे कोवळा आणि पुंडलिक वरदा, त्याच्यासाठी आलो ना. ऐका ना, पुंडलिकाने वरदान मागून घेतलं, देवा गरीब येऊ दे, श्रीमंत येऊ दे, पापी येऊ दे, पुण्यवान येऊ दे, शिकलेला येऊ दे, अडाणी येऊ दे, काळा येऊ दे, गोरा येऊ दे, कुठल्याही धर्माचा येऊ दे, कुठल्याही पंथाचा येऊ दे, त्याला फक्त पायावरती डोकं टेकून दर्शन देऊन त्याला फक्त पापातून मुक्त तू करायचं. हे सगळेच्या सगळे वरदान पुंडलिकाला दिले त्याने, आणि तो पुंडलिकासाठीच उभा आहे. कोणी येऊ द्या, पुंडलिक वरदा. ज्या पुंडलिकासाठी त्याने वरदान दिलंय, आणि तो शब्द आजही त्याने खरा ठरवलाय, म्हणून कोणीही जा, खटनट यावे, शुद्धच कोणी जावे, कसंही जा त्याच्याकडं, कसंही जा. अरे पांडुरंग म्हणला या तुम्ही, अरे तुम्ही पांडुरंग म्हणाले तुम्ही या, अरे तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलो नाही, म्हणून तो विटेवर उभा आहे. विटेल फार कोवळा आहे, तो फार कोवळा आहे, फारच कोवळा आहे. एखाद्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं का तोही डोळ्यात पाणी आणतो. एखाद्या भक्ताला आनंदी पाहिलं का त्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात. जसा त्याला पाहावं तसा तो त्याला दिसतो. लक्षात येते तुमच्या? जसा भाव अंतःकरणात आहे तसा तो त्या भावाला पावत असतो. म्हणून तो बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. मग त्याला अंतःकरणामध्ये काय पाहिजे? जसा भाव तसा देव. दामोजी पंत, दामोजी शेट्टी, नामदेवा हा, गोनाई हा, शहरात चाललोय कपड्यांचं काही माल खरेदी करण्यासाठी. पण गोनाई लक्षात ठेव, काय नित्याचा नियम आहे पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करण्याचा. हो मालक. दामोजी शेट्टी निघून गेले. हिनं स्वयंपाक बनवला, दही भात, दुधाची वाटी, भाजी पोळी, खिचडीचा भात,
पापड लोणचं गवघवी ताट. नामा हाय. बाबा गेलेत आता शहरात. हाय. नैवेद्य देवाला घेऊन जा. काय करू? आपल्याला रोज देव जेवू घालावा लागतो. हे त्या लेकरांना ऐकलं. कोणी? अभंग कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा. देवाला रोज आपल्याकडं जेवू घालण्याची प्रथा आहे. यानं तो शब्द लावून धरला, देवाला जेवू घालायचं. आणि छोटस लेकरू ते छानपैकी ताटावर ताट ठेवलं झाकून, ते गेलं दोडो 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 आणि देवा पुढे तो नैवेद्य ठेवला. आता दृष्टांत पाठ आहे, पण कोवळा हा शब्द मला तुम्हाला समजून सांगायचा आणि पटकन चरणावर भर द्यायचा आहे. पण ह्या अभंगामधून आमचे नामदेव महाराज एकविधा भाव दर्शवत आहेत. एकविधा भाव. सगळ्या अभंगाचा तुम्ही विचार करा. जो विटेवर उभा आहे ना तोच राम आहे, जो विटेवर उभा आहे तोच कृष्ण आहे. म्हणजे रामायणाचा विषय याच्यातच आला, महाभारताचा विषय याच्यातच आला आणि पंढरीच्या पांडुरंगाचा विषय जर प्रस्तुतच्या अभंगामध्ये येत असेल तर तुम्ही एकविधा भाव धरला पाहिजे ना. तुम्हाला हेही बरं वाटतं, तेही बरं वाटतं, पण तुम्ही कुठे जा, जर तुमची रामावर श्रद्धा असेल तर तुम्ही पांडुरंगासमोर गेल्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीत रामच दिसलं पाहिजे. आता मी रोज श्री स्वामी समर्थांचा जप करतो, मला पांडुरंगाच्या ठिकाणी विटेवरती स्वामी महाराज दिसतात आणि घरी आलं स्वामी महाराजांच्या फोटोत पांडुरंग दिसतात. हा एकविधा भाव आहे आणि तो आजच्या प्रस्तुतच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी मांडलेला. सगळ्या अभंगाचा विचार करायचा असेल, पण कोवळा किती कोवळा आहे. गेला घेऊन नैवेद्य ठेवला. देवा जेवाना काही मिनिटं झाले तरी देव उभा. अरे काढ ना कमरेवरचे हात, घे ना लवकर घास, आवर लवकर. बरं लाज वाटते का तुला? पडदा लावून घेतला. लहान लेकरू ते. झालं का रे? मिटक्या मारायचा, दूध प्यायचा, काहीच आवाज येत नाही. परत पडदा ओढला. तसंच. नाही जेवायचं का तुला? ठीक आहे. ताट बाजूला सरकवलं आणि त्याच्या पायावरती धडा 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 डोकं आपल्याला. ईश्वराची प्राप्ती ही बालवयातच होत असते. मी कोणाची थट्टा करत नाही, मस्करी करत नाही, कारण देवाला ताजी फुलं फार आवडतात. दात पडल्यावर आजी म्हणते ना नातवाला, वय बाबाला म्हणावा राम. आता बाबाचे दात पडले तो म्हणले, आजोबा आजोबा म्हणा ना राम. आजोबा म्हणले लांब लांब. मग देव लांब गेला का जवळ आला त्या वयात. ईश्वराची प्राप्ती ही बालवयात. प्रल्हादाने कितव्या वयात केली पहा. बघा ना तुम्ही, ध्रुव बाळाने कितव्या वयात देवाची प्राप्ती केली पहा. उपमन्यूला देवाने दुधाचा समुद्र तयार करून दिला. घे तुला पाहिजे तेवढं दूध. कितव्या वर्षी? किती बालवय आहे. ऐका, कारण बालकांचं हे जे मन असतं ना, हे निर्विकल्प असतं, शुद्ध असतं. यांच्याकडे पाप पुण्य नसतं. म्हणून लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. लक्षात येतंय? लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. आता त्यानं डोकं आपटायला सुरुवात केली, लगेच याने कमरेवरले हात काढले, त्याला असं खांदे धरून उभं केलं. अरे नको ना बाबा असं करू, कपाळ मोक्षच करील, चल जेव. असं जेव घातलं. दूध होत ते पाजलं. देव इतका हुशार म्हणला, नाम्या दही भात लय भारी होता रे, मग तेव्हा थोडा चाटून पाय. देवानं त्या दही भाताच्या ताटात असा हात फिरवला, नामदेवाच्या तोंडाला पुसला. नामदेवाने ते ताट घेतलं, येतो बरं का देवा, आणि गेलं घरी. रिकामं ताट ठेवलं ते गेलं खेळायला. आई आली म्हणली, भाई ताटात तर काहीच नाही. नाम्या हाय इकडे आला. काय काय याच्यातलं नैवेद्य पुढे देवाने खाला. येणार का काय? तो म्हणला नैवेद्य काल दिला होता. तू काय म्हणली होती? देवाला नीट ऐका बरं का, हा शब्द खरा ठरवला. देवाला जेवू घालवायची प्रथा आहे, जेवू. आणि आपला नैवेद्य देव अजून खाईना. कारण का? पाडव्याच्या दिवशी एवढ्या एवढ्या चाणक्या करून चालत ती बॉम्बारी. निवड दाखवायला जाते म्हणून तो खात नाही. विठ्ठल
नामदेवासारखं द्या ना नैवेद्य. असं छानपैकी पोळी भाजी लोणचं पापड असं द्या ना. हा काय नैवेद्य. आणि आता सीजन चालू आहे त्या नैवेद्यांचा. चाणकी एवढी चाणकी राहते, त्याच्यावर एवढा भात, कुरडईचा एक तुकडा, पापडीचा एक तुकडा, त्याच्यावरच खीर, त्याच्यावर सार, आणि बजत एवढं राहतं, उंदराचं पोट भरणार नाही बा. आणि वरतून म्हणतील देवाला बाई दयाच नाही, आमच्यावर आशीर्वादच नाही. तू काय देते त्याला, जरा दे ना. पाहुण्याला कसं देता तुम्ही? एखादा पाहुणा आला का त्याला चाणकीत द्यायची, खाईल का तो आणि परत घरी येईल का तुमच्या? मग यथा देहे तथा दे. कोवळा आहे तो, कोण के हे देह भगवान खाते नाही, मांडे जैसे खिलाते है ना. पत्रम पुष्पम फलम फलम आहे ना. पत्र, देवाला पान जरी दिलं तरी देव प्रसन्न होतो, पण ते पान द्रौपदीसारखं दिलं पाहिजे. देवाला फूल दिलं तरी देव प्रसन्न होतो, पण ते फूल गजेंद्रासारखं दिलं पाहिजे. देवाला पाणी दिलं तरी देव प्रसन्न होतो, पण ते पाणी शंकराच्या पिंडीवर ओम नमः शिवाय म्हणून श्रद्धेने अर्पण केलं पाहिजे. फलम, फळ खाऊन देव प्रसन्न होतो, पण ते फळ शबरी सारखं दिलं पाहिजे. लक्षात येतंय तुमच्या? देव नैवेद्य खातो, पण खाऊ घालणारा कोणासारखा पाहिजे? बोला, नामदेवासारखा. आणि तेवढ्यात नामदेवाचा बाप आला. अहो काय ऐकलं का? तुमचं कार्य म्हणतो पांडुरंगाने नैवेद्य खाला. दामोजी शेट्टीची इकडे नैवेद्य खाला म्हणतो. हो, आणि तुझ्या तोंडाला देव हात आहे. हे एक नंबरचं नाटकी. पण कोणाला काय काय अर्थ लावायचा तो लावा. मी लावलाय. कानडा विठ्ठलू कर्नाटक, कारण ते सोडून द्या. मी अर्थ लावलाय एक नंबरचा नाटक करणारा कर्नाटकू. ज्याला जो अर्थ माझ्या भावाने इथून सुचलेला अर्थ आहे. कर्नाटकू, नाटक करणारा. यानं दही भात पुसला होता, असा हात उगारला. बाबा मारू नका, पाहिजे तुम्हाला, चला माझ्यासोबत. घेतली दुधाची वाटी, गेले ना बापले. पण कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याकडून होऊन जातं, दुसऱ्याला दाखवायला गेलं का होतच नाही. तेव्हा हसले सगळे. खरंय का नाही? खरं सांगा. हो, आता करून पाहिलं झालं होतं. आत्ता करून पाहिलं, असा गोडगोड मांडा आला होता. असा मिलीची नजर पडली का काय, आता येईनाच मेलं. काय झालं? दुसऱ्याला दाखवायला गेलं का काय करावं काही केलं. परत नामदेव महाराज म्हणले, शपथ पांडुरंगा, दूध पिलंच पाहिजे. आणि मग दामोजी शेट्टी पाहत होते, आणि नामदेवाने दुधाची अशी वाटी लावली. घाटा दूध देव प्यायला लागला. वामांगे रखुमाई, रुक्मिणी पळत आली. म्हणली, देवा पाहून प्या. हल्ली काहतही लोक टाकीत्या बर का. मग तशी सवय लागती. हा, नीट पा वाटीत वास येतो का. नाश्त्या गुळाचं पाणी राहतं, ते लय बेकार असतं. झिंगात्या लोक, हे बापलेक सुद्धा झिंगेलच वाटत्या. तुम्ही देव म्हणला नाही ग, दूध येते गाईचं. आहे का नाही? दूध पिओ मोरे, आहे का नाही? प्रमाण सांगा. म्हणा चला म्हणा.
केली. दूध पिओ मोरे गोविंद लाला. हे तिथलंच प्रकरण आहे बरं का. सकाळी सकाळी म्हणतो ना आपण, हे सकाळचं लय वाडी राहत, पण ते अर्धवट झोपेत म्हणल्यामुळे लक्षात येत नाही. तर काकड्यासारखे अभंग नाही हो, फार सुंदर आहे हो. काला बछडा कपिला गाई. हो, तिचं असं कपिला गाय आहे आणि तिचं बछड सुद्धा काळच आहे. तिचं दूध आणलं ना, दूध पिओ मोरे गोविंद लाला गोपाल लाला. आणि प्यायला सुरुवात केली ना, प्यायला सुरुवात केल्याबरोबर त्या नामदेव महाराजांच्या बापाला दामोजी शेट्टीला चक्कर आले. म्हातारं पडायला लागलं. तेवढ्यात नामदेव महाराज धरलं, पप्पा कसा आहे रे तुझा पांडुरंग. पंढरीचा देव बहुत कोवळा. आलं का नाही त्याला कोवळ्या मनाची, कोवळ्या देवाला लाज त्याने राखली का नाही. सगुण सावळा सारखी हा. फार कोवळा आहे देव, फार कोवळा. तुम्हाला माहित आहे का, मला कोवळा शब्दावरून सहज भाव आठवला. गुलाबराव महाराज माणूस, पण असा संत होऊन गेला का त्यानं निश्चय केला का जगामध्ये एकच पुरुष आहे देव आणि बाकी सगळ्या स्त्रियाच आहे. आपण सुद्धा एकच पुरुष आहे. कोण? तो पंढरीचा पांडुरंग. त्यांनी आयुष्यभर त्या गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश कन्या म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं. माणूस आहे पण साडी नेसायची, हळद कुंकू लावायचे, भांगामध्ये शेंदूर गुलाल भरायचे, आंबाडा बांधायचे, श्री सारखे सगळे 11 अलंकार धारण करायचे. आणि बसायचे कुठं माहितीये का? ज्ञानेश्वर महाराजांच्या पिंपळाच्या पाराजवळ. एक मुंबईचा सावकार ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची पूजा करायला आला होता. आणि पंडितजी मंत्र म्हणत होते, हरि ओम सहस्र शीर्षा सहस्र साक्षा सहस्रपाठ स्वभूमी विश्वतोत्ताप दशांगलम पुरुषेवरम सर्वम. असं चाललं होतं. खाडकन गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या उठून घळाघळा रडून म्हणायला लागले. म्हणले सेवकाला, जा रे लवकर जा, पळत जा. काय झालं माऊली, काय झालं? अरे माझ्या माऊलीच्या कोवळ्या अंगाला त्या सावकाराच्या बोट्यातल्या अंगठ्या रुतताय रे. जा त्या अंगठ्या काढून माझ्या माऊलींच्या समाधीची पूजा कर. पंढरीचा देव बहुत कोवळा. आता तुम्ही म्हणाल पांडुरंग सांगत होते ना, अचानक ज्ञानोबा माऊलींकडे का आले? कारण माऊली सुद्धा महाविष्णूचा अवतार. किती कोमल, किती सुकुमार. पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा. नुसता सारथी हा शब्द कसा काय वापरला नामदेव महाराजांनी? खरंच सांगा, हा कृष्ण, हा पंढरपूरवाला कोणाचा सारथी झाला होता महाभारतात? सांगा पटकन. अर्जुनाचा झाला होता ना सारथी. पण तो अर्जुनाचा सारथी नाही, तो आपल्या सर्वांचा सारथी. दुसरं
पहाराचला पंढरीचा देव भूत कोवळा सगुण सावळा सारथी हा निर्गुण निराकार परब्रह्म सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर. पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा फक्त अर्जुनाचा सारथी नाही झाला, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. आणि पुढं काय म्हटलंय, संकटी सायासे गजेंद्रासी. आता कुठे गेले भागवतात. गजेंद्र मोक्षाची कथा कशात आहे, भागवतामध्ये. मग आता हा कोण आहे, महाविष्णूचाच अवतार आहे ना, आहे का नाही, आलं का लक्षात. हा एक कविता भाव आहे, सारथी सर्वांचा. आता एवढंच थांबतो आणि पटकन विठोबा रुक्माई आणि 5 मिनिटांमध्ये आपण पूर्ण विरामाकडं समारोपाकडे जाऊया. थोडस उशिरा चालू झालं म्हणून थोडस लांबलं, आणि तुम्ही म्हणले थोडस 10 मिनिटं पुढे जा म्हणून गेलो, नाही तर मी 11ला थांबणार होतो. थांबलो असतो नाही तर अजून पुढे गेलो असतो. लक्ष द्या, आज एकादशी आहे, थोडस उशिरा झोपलं तर काही फरक पडत नाही, रोजच झोपत आपण, आहे का नाही. आज थोडस जागरण नाही होईल. लक्ष द्या इकडं, थोडा वेळ फक्त 5 मिनिटं. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, तो सारथी आहे म्हणून ते हे चाललंय. अर्जुनाचा रथ 2 चाकाचा होता आणि हा रथ 2 पायाचा आहे. समन्वय आहे का नाही. काय म्हटलंय तिकडं, सगुण सावळा सारथी हा कोणाचा, अर्जुनाचा. आणि पुढं काय नामदेव महाराज म्हणले, असं नका समजू तो फक्त अर्जुनाचा सारथी पांडवांचा झाला. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. मग तो सारथी कुठं राहतो, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोण पांडव, कुंतीचे बाजूला ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, कोण पांडव, प्राण अपान व्यान समान उदान, या पंचप्राणांच्या ठिकाणी जो आत्मा स्थित आहे तोच आहे पंढरीचा पांडुरंग. आत्मा म्हणजे कृष्ण परमात्मा आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. आता कळलं का. माना हलवा, नाही तर 2 पर्यंत सोडणार नाही मी. बाबा आजारी पडले, डॉक्टरने काढून दिले, आणि मग सगळे म्हणायचे, बाबा काय शेवटची काय इच्छा आहे. रडायचं म्हातारा, आईला बोलून घ्या. आईचं प्रेम राहतं पोरावर, बापाचं प्रेम राहतं. हा बरोबर, आईला बोलून घ्या. लगेच ताईला फोन, ताई भेटायला येऊन जा. तुझ्याशिवाय सारखा छंदच धरलाय, खात नाही पित नाही. ताईला बोलवा. 4 पोरं होते आणि एकच पोरगी होती कन्यादान करेल. लय रडायचा. आणि ती पोर फोनच म्हणली, जास्तच आजारी आहे का रे, आता येऊ नंतर येऊ. पोरांचा डबा करायचा, यांचा डबा करायचा, दूध नेऊन डेअरीत घालायचं, शेण काढायचं, गहू निंदायला बाया आहे त्यांच्या मागं जायचं, परत यायचं, 10व्याला येऊ, आता येऊ. म्हणजे वाटकाची पाहती. लग्नाच्या दिवशी सगळ्यात जास्त कोण रडेले, आईपेक्षा. परत 2-4 दिवसांनी पलंगावून खाली काढलं. बाबा शेवटची काय इच्छा आहे. ताईला भेटायला बोललो. परत ताई काय जर आली नाही, अरे गाडी घरी नाही राहत, मला कोणी यांना सुट्टी नाही, आणि मी येऊन काय पिकेल पान. बरोबर आहे ना. नाही गेलीच नाही. 8व्या दिवशी 6 वाजता गेलं. ताई म्हणजे जास्त आजारी नाही मिळाला. जाडीत होती तसाच गोळ टाकला. जी कामातली साडी होती तशीच मळकटलेली. आरशा पुढे नाही उभी राहिली, असा आंबडा बांधला, कडी लावली फक्त, तशीच बिना चपलाची बोंबलत पळाली पुढं बस स्टँडवर. बरी एसटी लागेल होती तिच्याच माहेरची. योगायोग चांगला. यांनी तयारी केली. काय गावात म्हातारे राहते आणि ते पाहिजेच. उचला म्हणणारे पाहिजेच, नाही तर कवरट होतील लोक. 3.5 तासापेक्षा जास्त वेळ ठेवू. उचला ते म्हणायचे नाही, पोर येऊ द्या. विषय चालला सारथी सर्वांचा साक्षीभूत, तो सारथी म्हणून चाललंय. आणि मग अख्ख्या गोष्टीत रडत होती, पप्पा पप्पा. कंडक्टर म्हणला, पैसे देऊ नको पण बोंबलू नको. वाटत बोंबली नाही ना, आता बोंबल ती. ते उतरली, जशी पळत गेली अशी गावात गल्ली सगळं आली बरं का, आली अख्खे 1000 लोक असे पाहत होते. अशी गेली जोरात, धाडकन बापाच्या प्रेतावर पडले. पप्पा माझ्याकडे पाहा. पण जो सारथी होता ना, तो उतरून घेतलाय त्यांनी. लक्ष द्या बरं का काय बोलतो. आता डोळे नाही का म्हाताऱ्याला, प्रेताला डोळे आहे ना, मग उघडून का पाहत नाही. सारथी नाही राहिला आता. लक्ष द्या. हे अभंग नुसते ऐकू नका, ही संगती व्यावहारिक दृष्टिकोनात लावून द्या. सारथी सर्वांचा. आता आईला रडू आलं,
लय आठवण काढीत होते, एकुलती एक मुलगी, तिच्याशी बोला ना. मी म्हणतो म्हाताऱ्याने उठून बसायला पाहिजे, म्हणाय पाहिजे बाई पोरांचा डाबा करून आणि तशीच आली. काही फरक पडेल का? तोंड असून बोलत नाही, कान असून ऐकत नाही, डोळे असून उघडत नाही. का? सारथी गेलाय सारथी. एकदा सारथीने उडी मारली, जसा अर्जुनाचा रथ पेटला, तसं ह्या आत्मरूपी परमात्म्याने कृष्णाने ह्या देहरूपी रथातून उडी मारू द्या. या 2 पायाच्या रथाला सुद्धा पेटवायचंच आहे, एवढं लक्षात ठेवा. विठोबा गजेंद्राची गणिका उद्धारी दिल्लीचे करी फळबक्षी बक्षी सुधाराचे कोणी दृष्टी घडी नामाने हरी गोडमानी. कधी भविष्यात जर आलो तर हाच अभंग आपण घेऊ आणि राहिलेले जे 2-3 चरण आहे त्याच्यावर आपण अभ्यास करू, आहे का नाही. हे धनाचा खजिना आहे, तो फार मोठा आहे, लुटला पाहिजे. मी देतोय तुम्ही लुटला पाहिजे. आणि तो काय लगेच संपणार आहे का? ते आपल्यासारख्या रचना आहे का? थोडं सुचलं तर संपलं, तसं नाही. तो ज्ञानाचा खजिना आहे जो आमच्या संतांना पांडुरंगाकडून लाभलेला आहे. ते ज्ञान त्यांना मिळालेलं आहे, म्हणून ते ज्ञान अगाध आहे. त्या ज्ञानाचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, एकादशीचं व्रत केलं पाहिजे, गरीब दुबळ्या समाजाची सेवा केली पाहिजे, पंढरीची आयुष्यात एकदा तरी वारी केली पाहिजे, चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे आणि साधू संतांचं स्मरण केलं पाहिजे. निवृत्ती
सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायास गजेंद्रासी गजेंद्रासी रक्षी गणिका उठली दिल्लीची करी फळरक्षी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोडमानी तुम्ही फक्त भावाने त्याला शरण जा प्रेमाने त्याला शरण जा बिल्लिनीच्या हातातून त्याने जर तिच्या हातून बोरं खाले असेल तर त्याच्याकडे गरीब दुबळा जाती भेद धर्म पंथ अजिबात नाही जीव असावा तो केशवाकडे शिवाकडे कनेक्ट व्हावा यासाठी नामा म्हणे हरी गोड म्हणायचं का धन्यवाद थोडा उशीर झाला बरं का माफ करा उदाहरण महेश महाराज हे गाव जपणं गरजेचं आहे आणि तुम्ही पहिलं गाव जपलंय असं नियोजन केलं झालं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि हे कायम चेहरे माझ्या समोर असतात हे बुजुर्ग लोक आहे तुम्ही तरुणांना पुढं करावं आपण त्यांच्या पाठीशी राहून मार्गदर्शनाने असा सुंदर एकच दिवसाचा कार्यक्रम आहे किती भरभरून आहे प्रतिसाद बाहेर पण काही लोक बसले धन्यवाद समस्त ग्रामस्थ समस्त माझ्या माता भगिनी समस्त बालगोपाल समस्त सगळे नियोजन करते आता सगळ्यांचा नावाचा उल्लेख करणं माझ्या पक्षी बात नाही वेळ झालाय आणि आता सगळ्यांचे नाव घेण्यापेक्षा एकाच नाव घेऊ विठ्ठल